क्रीडा अनुदानावरून कुरुंदवाड पालिकेत खडा जंगी, सत्ताधाऱ्यांनाच घरचा आहेर, एकाच मंडळाला 2 लाखांच्या अनुदानावर आक्षेप, समान निकष ठरवण्यासाठी विषय राखीव। कुरुंदवाड पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकाच क्रीडा मंडळाला 2 लाख रुपयांचं अनुदान देण्याच्या मुद्द्यावरून प्रचंड खडाजंगी उडाली। विरोधी सदस्यांनी अनुदान वाटपाच्या निकषांवर बोट ठेवले असतानाच सत्ताधारी गटातील नगरसेवकांनाच विरोधी सूर आवळल्यानं सभागृहात काही काळ तणावाचं वातावरण झाले। अखेर वाढता तणाव पाहता सर्व क्रीडा मंडळांसाठी समान निकष निश्चित करण्यासाठी हा विषय पुढील स्वतंत्र बैठकीत चर्चेसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्षा मनीषा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा पार पडली। या सभेला उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते। आयत्या वेळच्या विषयावर चर्चा सुरू असताना विरोधी नगरसेवक विजय पाटील यांनी क्रीडा अनुदानाचा मुद्दा उपस्थित केला। क्रीडा अनुदान हे शहरातील सर्वच मंडळांसाठी असताना केवळ एकाच मंडळाला 2 लाख रुपये देण्यामागचे निकष काय? इतर पात्र मंडळांना समान संधी का नाकारली जाते असा सवाल त्यांनी केला। या वादात सत्ताधारी गटातील नगरसेवक जवाहर पाटील यांनी उडी घेत आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला। जर एका मंडळाला 2 लाख रुपये दिले जात असतील तर आमच्याही मंडळाला तेवढाच निधी मिळाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी जाहीरपणे घेतली। सत्ताधारी नगरसेवकाच्या या पवित्र्यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ कमालीचे तणावपूर्ण बनले होते। या गदारोळाला उत्तर देताना नगराध्यक्षा मनीषा डांगे म्हणाल्या, प्रत्येक जण गल्लीबोळात स्पर्धा आयोजित करून अनुदानाची मागणी करेल अशा सर्वांना सरसकट निधी देणं पालिकेला शक्य नाही। अखेर यावर योग्य निकष ठरवूनच निर्णय घेण्याचा निश्चित करत हा विषय तुर्तास राखून ठेवण्यात आला। क्रीडा अनुदानाचा विषय वादळी ठरला असला तरी विषय पत्रिकेवरील इतर सर्व 12 विषयांना सभेनं एकमतानं मंजुरी दिली। या सभेला नगरसेवक रमेश भुजुगडे, जवाहर पाटील, अक्षय आलासे, वैभव उगळे, जय कडाळे, तानाजी आलासे, दीपक परीट, प्रदीप चव्हाण, विशाल पाटील तसेच नगरसेविका सुनंदा आलासे, अलका मदाळे, विमल पोमाजे, अलका पाटील, आयेशा बागवान, संगीता कर्नाळे, जयश्री पाटील, जुवेरिया गोलंदाज, रुखसाना बागवान आणि सुजाता जाधव उपस्थित होत्या। आमच्या प्रतिनिधींचा पाहत रहा CK24 न्यूज।